नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये इकडे आता परबच्या घरी सगळेजण आता तयारी करत असतात. तर सुभाषने आता सगळ्या सामानाची यादी सुभाष घेऊन आलेला असतो. आणि त्याच वेळेस आता इकडे शर्वरी सगळं सामान आणलं की नाही ते तपासू लागते. तेव्हा आता सुभाष म्हणतो की मी सगळं सामान आणलं तरीसुद्धा माझ्यावर विश्वास नाही आहे ना शेरू. तर आता पमा म्हणते की नेहमी तुम्ही काहीतरी गोष्टी 2 ते 3 गोष्टी विसरतातच. तर तेवढ्यात आता पमा म्हणते की शेरू, शनी एकादशीच्या सगळ्यांना आता आग्रहाच्या आमंत्रणाचं सगळं तू निमंत्रण पाठव बरं आणि सगळ्यांना आग्रहाने बोलाव. तर आता व्हॉट्सअपवरती शर्वरी सगळ्यांना निमंत्रण देते. आणि आता स्वयंपाक काय करायचं याची सगळी यादी पमा वाचून दाखवते. पम्या म्हणते की आपण शेंगदाण्याची आमटी, बटाट्याची भाजी वगैरे सगळ्या काही गोष्टी करायच्या बरं का. आणि सगळ्याजणी आता पमाला मदत करण्यासाठी स्वयंपाक करायला आता आतमध्ये जातात. आता इकडे गौतम आणि जय दोघेही आता भालू आजीकडे येतात. भालू आजी रेडी होऊन सोफ्यावर बसलेली असते. गौतम म्हणतो की आजी तू तर आमच्या अगोदर येण्यासाठी एक्सायटेड आहे. तर आता आजी म्हणते की मला ना तिकडं आग्रहाचं निमंत्रण आलं ना, मी खूप खुश आहे. आणि तेवढ्यात आता तेजू तिथे येते आणि आईला म्हणते की हे आई, काय चाललं आहे तुझं? तू सुद्धा किती एक्साइटमेंटमध्ये गेलीस आणि हे काय सगळं काही आवरून बसली. तर आता तेजू म्हणते की हे बघ अगं, आपण जुनं घर सोडलं ना तर सगळी काही माणसं एकमेकांपासून दुरावलो आहे आणि आपण यांना मोठ्या इमारतीत राहायला आलो आहे आणि एकमेकींकडे टाईमच नाही आहे. आणि आजी म्हणते की खूप वर्षापूर्वी माझी इच्छा होती की मी वारीला जावं म्हणून, आणि आता त्या गोष्टीला खूप वर्ष उलटून गेल्याची भालू आजी बोलते. आणि आजी म्हणते की बघ ना, आज किती छान योग आला आहे. परबांकडे जाऊन आपण विठ्ठलाचं दर्शन घेणार. तर तेजस्विनी आता भालू आजीकडे बघते आणि वारकऱ्यांची आपण सेवा करणार, किती प्रसन्न वाटतंय असे भालू आजी बोलते. आणि भालू आजी म्हणते की मला असं वाटतंय विठू माऊलींनी स्वतःच मला बोलावून घेतलंय आणि विठू माऊलीला असं वाटत असेल की माझ्याच हातून त्याची सेवा व्हावी म्हणून. आणि यासाठी ना गौतम, खरंच तुझे आभार मानायला हवे असे आता भालू आजी सांगते. गौतम म्हणतो की माझे कसले आभार मानतेस? आजी म्हणते की अरे, तुझ्यामुळेच आशू आमच्या आयुष्यात आली. आणि इकडे आता भालू आजी म्हणते की या अशा पवित्र भाविक वातावरणाच्या घरातील मुलगी आपल्या घरची सून म्हणून येणार ना, तर अजूनच घर खूप प्रसन्न होतं. आणि आपल्या घरात येऊन ती मुलगी आपलं वातावरण घरचं बदलून टाकणार. यामुळे आता भालू आजी खुश होते. आणि भालू आजी म्हणते की गौतम, ती येण्याच्या अगोदरच तिने तुला बदलून टाकलंय. तर गौतमला अजून जोर होतो. आणि भालू आजी म्हणते की गौतम आज चक्क परबांच्या घरी जाऊन विठ्ठलाची आणि वारकऱ्यांची सेवा करणार, या विचारानेच माझं मन प्रसन्न झालं आहे आणि अशा घरातील मुलगी आपल्या घरात येणार, त्यामुळे मला खूप आनंद झाल्याचे भालू आजी बोलते. तेव्हा आता तेजू म्हणते की प्रत्येक घरची संस्कृती असते. तर आजी म्हणते की काही संस्कृती वगैरे नसते आपल्या घरात ना, तर संस्कारच नाही आहेत. आता भालू आजी म्हणते की तेजू, संस्कृती म्हणजे मागचं जपून पुढे घेऊन जाणं. आणि भालू आजी म्हणते की जय, आता तुझ्याकडे सुद्धा वेळ उरला नाही बरं का. तू सुद्धा आशू सारखी एखादी सुंदर मुलगी छान तुझ्यासाठी शोधून काढ. गौतम म्हणतो की बघ बरं का जय दादा, तुझ्या लग्नाची सगळ्यांना घाई झाली. मी पण विठ्ठलाकडे आज प्रार्थना करणार आहे, माझ्या जय दादाचं सुद्धा लग्न लवकर होऊ दे. आणि तेवढ्यात आता जयला त्या चॅनलवाल्याचा फोन येतो. तर फोन उचलत जय आता त्या चॅनलवाल्यावर भडकतो आणि म्हणतो की तुम्ही अशी खोटी बातमी कशी देऊ शकता आणि त्यामुळे दुसऱ्याला किती त्रास होतो तुम्हाला कळतंय का? आणि लगेच आता फोन ठेवत जय म्हणतो की या ना खोट्या बातम्या देतात. आणि रागाने जय निघून जातो. तर भालू आजी म्हणते विठ्ठला, या जयचं कसं होणार काय माहिती बाबा. आणि इकडे आता गौतम म्हणतो की विठ्ठलाला पण नाही माहिती नसेल. आजी मला खरं सांग ना, मुलगी अशी एखादी याला भेटेल का? भालू आजी म्हणते भेटेल, प्रत्येकासाठी कुणी ना कुणी बनलेलं असतं गौतम. आणि इकडे आता भालू आजी तेजूला सुद्धा परबांच्या घरी एकादशी निमित्त यायला सांगते. तर तेजू म्हणते मला नाही जमणार यायला. दर दिवसाआड जर त्या परबांच्या घरी आपण जायला लागलो ना, तर कंपनीला कुलूप लावावं लागेल. आणि गौतम आजी आता परबांच्या घरी जायला निघतात. आणि इकडे आता जय, गौतम, भालू आजी हे परबांच्या घरी येतात. पमाला आनंद होतो आणि लगेच आसावरी सगळ्यांना पाणी घेऊन येते. भालू आजीचं आता मोठ्या मानाने आता पमा ही स्वागत करून भालू आजीला बसायला सांगते. आणि लगेच आता शर्वरी म्हणते काय घेणार? तर भालू आजी म्हणते की मस्त आल्याचा चहा. तर गौतम म्हणतो मला सुद्धा चहा. तर आसावरीला अजून चूर होते. आणि पमा म्हणते तेजस्विनी ताई नाही आल्या का? तर गौतम म्हणतो आईला ना थोडंसं काम होतं. आणि पमा आता भालू आजीला म्हणते की तुम्ही स्वामी समर्थांच्या शेजारी फोटो शेजारी बसा, म्हणजे तुम्हाला सगळा कार्यक्रम बघता येईल. आणि सगळं भजनी मंडळ आणि वारकरी टाळकरी सगळे येता क्षणी सुभाष म्हणतो की चला सगळेजण आले, आता आपण विठू रुक्माईची
विठ्ठलाची पूजा करूयात आणि सगळेजण आता पूजा करायला येतात. सुभाष पमा आता विठ्ठल रुक्माईची पूजा करतात आणि लगेच आता विठ्ठल रुक्माईची आरती गात आता भजनी मंडळ सगळे आता टाळ वाजवून विठ्ठलाची आरती गातात आणि लगेच आता जय जय राम कृष्ण हरी असे म्हणत आता भजनाला सुरुवात होते आणि भालू आजी पमा सुभाष सगळेजण आता तल्लीन होऊन भजनामध्ये रंगून जातात. आणि इकडे आता जयचे लक्ष फक्त शर्वरीकडे असते तर शर्वरी सुद्धा आता भजन गाण्यात आणि त्याचा आनंद घेण्यात मग्न असते. पण समायराला मात्र करमत नसतं आणि मोबाईल घेऊन समायरा तिथून बाजूला जाते. आणि इकडे मात्र आता आसावरी आणि गौतम शेजारी बसून आता भजनामध्ये रंगून गेलेले असतात. दोघेही प्रेमाने एकमेकांकडे बघत आता आनंद घेत भजन गाऊ लागतात. आणि एवढ्यात आता पमा आसावरी आणि मयू हे आतमध्ये जातात तर जय हा आता शर्वरीकडे बघतो आणि आता जय सुद्धा त्या सगळ्यांच्या पाठीमागून आतमध्ये जातो. तर शर्वरी जयकडे बघते आणि हे सगळे आतमध्ये का गेले याचा विचार शर्वरीच्या डोक्यात येतो. आणि आता सगळ्या जणी इकडे आसावरी मयू साक्षी आणि पमा चौघीही आता आतमध्ये येऊन आता स्वयंपाकाला सुरुवात करतात. पमा म्हणते हे बघा मी मिरची कुटते बरं का. आणि आता साक्षी म्हणते की सगळं जवळपास रेडी झालंयच. तर तेवढ्यात जय तिथे येतो आणि आता ते सगळं बघत म्हणतो की साबुदाण्याची खिचडी करायची ना. साबुदाणा भिजलाय सगळा आणि साबुदाणा जय आता चेक करतो आणि जय त्या सगळ्या जणींना म्हणतो की तुम्ही एक काम करा, आता तुम्ही सगळ्याजणी बाहेर बसा, आजचा फराळ ना मी बनवतो. आणि आता पमा म्हणते की तुम्हाला, तर जय म्हणतो हो हो मला सगळं येतं. साक्षी सांग बरं. तर साक्षी म्हणते हो हो त्याला सगळं येतं. आणि आता पमा म्हणते की काही लागलं तर आम्हाला सांगा बरं का. तर जय म्हणतो हो हो. आणि पुन्हा आता सगळ्याजणी बाहेर येऊन आता भजनामध्ये बसतात. इकडे आता बाहेर भजन चालू असतं. सगळेजण भजन गाण्यात टाळ वाजवण्यात विठ्ठलाचे नामस्मरण करण्यामध्ये मग्न असतात. आणि लगेच आता शर्वरीचे लक्ष मात्र जयकडे जाते. जय कुठे दिसत नसल्याची शर्वरीच्या लक्षात येते आणि शर्वरी म्हणते की आतमध्ये शायनर काय करत असेल आणि काही गडबड तर करत नसेल ना. आणि लगेच आता शर्वरी उठून आतमध्ये जाऊ लागते. आणि त्यानंतर इकडे आता शर्वरी देखील जयकडे येऊन जयला आता खिचडी बनवण्यासाठी मदत करू लागते. आणि इकडे आता भालू आजी ही शर्वरीला म्हणते की शर्वरी अगं तुला कसा नवरा हवा आहे. तर शर्वरी म्हणते की मला सगळा स्वयंपाक येणारा नवरा हवा आहे. आणि इकडे आता जय हा खिचडी बनवत असतो आणि इकडे आता जयने सगळी खिचडी तयार केलेली असते आणि ते बघून शर्वरी अवाक होते आणि जयला खरंच सगळा स्वयंपाक जमत असल्याचे सत्य आता शर्वरीला समजते आणि शर्वरी प्रेमाने आता जयकडे बघू लागते. आणि इकडे तेवढ्यात आता अनु तिथे येते आणि जय शर्वरीला बघून आता अनु म्हणते की माझ्या शरूताईची लव्ह स्टोरी बघायला ना मला खूप आवडेल आणि त्यासाठी मी खूप एक्साइटेड असल्याचे अनु बोलताच जय म्हणतो की हिची आणि लव्ह स्टोरी आणि हिची कसली लव्ह स्टोरी हे तर खूप कठीण असल्याचे जय बोलतो. आणि तेवढ्यात एक मुलगा आणि एक मुलगी तिथे आलेली असते आणि विठोबा रुक्माईच्या वेशात ते तिथे येताच आता ती मुलगी एक छोटीशी मुलगी जयला आता प्रेमाचा अर्थ विचारते. जय आता तिला प्रेमाचा अर्थ सांगतो तर ती मुलगी म्हणते अर्थ तर व्यवस्थित सांगितला पण मग तुला ओळखता नाही आलं का. तर लगेच आता जय म्हणतो की म्हणजे ती मुलगी आता विठोबाच्या वेशातल्या त्या मुलाला म्हणते की विठुराया चल निघायचं का आता. आणि दोघेही आता पुढे जाऊन पाठमोऱ्या जयकडे बघतात. आणि लगेच आता जय विचार करत म्हणतो की एवढी लहानशी ही मुलगी कोण आहे जी मला प्रेमाचा अर्थ सांगायला आली आणि ही कोण आहे मला प्रेमाचा अर्थ समजवणारी असे जय त्यांच्याकडे बघत बोलतो. तर त्याच वेळेस शर्वरी विठोबा म्हणजे शर्वरी ही रुक्माईच्या वेशात कमरेवर हात देऊन जय शेजारी उभा राहते आणि जय शर्वरी हेच एकमेकांसाठी बनलेले आहेत हे आता त्या लहान मुलामुलींनी त्यांच्याकडे बघून दाखवून दिलेले असते. तर कसा वाटला विठ्ठलाचा महिमा आणि कशी वाटली जय शर्वरीची जोडी ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.